हे बघा दिवस मावळतीला चाललेला आहे. आपण आता शेतात आहोत. तर शेतातून आता लसणाची पात कोथिंबीर ते घ्यायचं आहे मला. असा दिवस पूर्ण शेतातच जातो. तर हे सगळं करत असताना तो अभंग आठवतो बघा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातो हात, सावत्याने केला मळा विठ्ठल देखियाला डोळा. हे बघा तसं आपलं हे लसूण मिरची ह्याच्यामध्येच आपला विठ्ठल आपल्याला दिसतोय कामामध्येच. तर असं लसणाची पात आपण तोडून घेतोय. तर आज एक विशेष पदार्थ मी बनवणार आहे. तर तो पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल. तर अशी घेते मी पात तोडून. आता कोथिंबीर पण घ्यायची आहे आपल्याला आणि पुदिनासुद्धा घ्यायचा आहे. असे पात चांगले पात बघून मी काढते. तर आपला हा गावरान लसूण आहे आणि गावरानच धने पण मी टाकलेले आहेत. तर शक्यतो मी गावरान बियाचाच वापर करते, कारण गावरान याच्यामध्ये जास्त पौष्टिकता आपल्याला मिळते. तर हे बघा, ही अशी घेतली मी भरपूर पात. या पातीचा स्वाद वेगळाच असतो. आणि अशी कोथिंबीर पण घेणार आहोत आपण. हे बघा अशी हिरवीगार छान कोथिंबीर आहे, कारण याला ड्रीपचं पाणी मिळतं आहे भरपूर, त्यामुळे हिरवी आहे कोथिंबीर. नाही तर भरपूर ऊन पडते बरं का. तर रोज ड्रीपने पाणी असल्यामुळं अशी हिरवीगार झालेली आहे कोथिंबीर. मस्त ताजी ताजी कच्ची खायला तर खूप छान लागते. एकदम भारी चव आहे हिला. तर असं सूर्य डुबत चालला आहे. असं आपलं शेतातच वेळ जातो बरं का भरपूर. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि हा पुदिना घेते बघा. आता मी म्हटलं चला शेतातून घरी जाता जाता भाजीची तयारी करावी. तर हे बघा असं लसूण पण छान आणलं आहे आमचं. ते बघा हे मी आणली आहे घरी भाजी आता. आणि कोथिंबीर आणि थोड्याशाच 2-4च मोड आणली ते मी ह्याचे पुदिन्याचे. तर आपण हे सगळं साहित्य धुवून घेतलेलं आहे आणि असं कट करून घेणार आहोत बारीक, कारण मी हे खलबत्त्यामध्ये चटणी बनवणार आहे. खलबत्त्यामध्ये बनवलेली चटणी खूप छान स्वादिष्ट लागते. दगडी खलबत्ता आहे बरं का आमचा. तर त्याच्यामध्ये मी अशा चटण्या वगैरे बनवते. आवडतात मला अशा चटण्या बनवायला. तर हे धुतलेलं सगळं साहित्य मी याच्यामध्ये टाकते आणि मीठ टाकते थोडंसं वरून. याला जर मीठ आणि आपले जिरे वगैरे भरपूर असेल तर खूप छान लागते चटणी. तसे जिरे घेतलेले आहेत मी. आणि ही वाटून झाल्यानंतर मी याला फोडणी देणार आहे. तर ती फोडणी कशाची आहे बघा तुम्ही पुढे. तसं मस्त वाटून घ्यायचं छान. या वाटलेल्या ह्याच्यामध्ये खूप स्वाद छान लागतो. तर हे बघा, ही अशी चटणी घेतली मी वरती लाल तिखट. तर ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता. आम्हाला बऱ्यापैकी तिखट आवडते म्हणून मी एवढी टाकलेली आहे तिखट. छान बारीक वाटून घ्यायचं आणि एकीकडे मी आता तयारी करते फोडणीची. तर फोडणीला तेल गरम करायला घेते आणि त्यामध्ये बघा जिरे आणि तीळ टाकते. जिऱ्याची आणि तिळाची फोडणी चटणीला नंबर 1 लागते. नक्की करून बघा, तुम्हाला 100% आवडेल. असे टाकले जिरे आणि तीळ पण टाकले बघा. भरपूर तीळ आणि जिरे घ्या. आणि बघा ह्या लसणाच्या चटणीवरती होतं. आता ही वाटी जरा लहान पडली, मी ह्या कढईमध्ये तिला पुसून घेते. पूर्णच चटणी याच्यामध्ये टाकून छान तेलामध्ये मिक्स होऊन जाईल. बघा हे असे मिक्स करते. तिळामुळे अप्रतिम चव येते. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा अशी मस्त खलबत्त्यामध्ये वाटलेली चटणी आणि भाकरी किंवा पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, आपल्या आपल्या आवडीप्रमाणे.
तर चला आपण आता ही चटणी जेवायला वाढून घेऊया. तर मी अशी प्लेट घेते. असे खमंग छान पातळ भाकरी भाजली तर ती घेते बघा. चटणी घेते. मी मेथीची पण मोकळी भाजी बनवली आणि वांगे पण बनवलेले आहेत. वांग्याला फक्त मीठ आणि कोट टाकलेलं आहे. नुसतं तेलामध्ये परतून घेतले. एकदम भारी लागतं वांगा असं. तर ही मेथी साधी लसणाची मेथी बनवली आणि वांगे पण बनवले बघा. काही याला फारसा म्हणजे मसाला वगैरे वापरला नाही. फक्त आणि मीठ वापरलेले. हे बघा ही चटणीची टेस्ट करून बघूया आपण. तर तिळामुळं एक नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.